नमस्कार, मी संदीप देसाई. दिवसभरांच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याच्या बातमीनं. चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकातामध्ये गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक पोलिसांनी डांबून ठेवल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र थोड्याच वेळापूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान मोदी सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन सुरू केले. तर तिकडे पश्चिम बंगालमधल्या सीबीआय कार्यालयाबाहेर सीआरपीएफच्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्र्यांची सुद्धा नजर आहे. आपण बघतोय हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही तिन्ही दृश्य आपण बघतोय. पहिल्या दृश्यांमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही पहिली दृश्य आहेत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघू शकतोय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या धरणं आंदोलनाला बसलेले आहेत. हे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. तर तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की सीआरपीएफची तुकडी जी आहे ती कोलकात्यामध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे सीबीआयच्या कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलेले आहेत. या सगळ्यामध्ये आपण आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत मोहम्मद शफी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहम्मद जी, क्या अभी हालात है वहां के, क्या चल रहा है? देखिए, शाम से जो डेवलपमेंट यहाँ पश्चिम बंगाल या कोलकाता में हुआ, आपने देखा किस तरह से सीबीआई की टीम पहुंचती है कमिश्नर के घर के बाहर और उसके बाद ये जो पूछताछ करने की कोशिश के बाद मुख्यमंत्री ममता बनर्जी ने उसमें मध्यस्थता की और इस सारे क्रम को जो है एक नया मोड़ मिला है जब ममता बनर्जी ने वहीं से अनाउंस किया कि वो एक धरने पर बैठ रही हैं. इस वक्त जो मध्य कोलकाता का जो धर्मतला इलाका है, जो मेट्रो चैनल के नाम से जाना जाता है, वहां ममता बनर्जी और उनके साथ जो नेता है वो धरने पर बैठ गए हैं. कुछ आला अफसर भी यहाँ पर मौजूद है और भारी सुरक्षा जो है यहाँ इंतजाम किए गए हैं. लेकिन इसके साथ साथ एक बात और जो आप देखेंगे कि राजनीतिक तौर पर जैसे कि 19 जनवरी को कोलकाता की रैली में देश के सारे विपक्षी बड़े जो नेता हैं वो शामिल हुए थे. शायद उसके बाद ये एक और मौका आया है जब विपक्ष को साथ लाने को एकजुट करने की कोशिश ममता बनर्जी कर रही हैं और इस वक्त ये धरना यहाँ शुरू हो गया और तृणमूल समर्थक जो है ये यहाँ पर जमा हो रहे हैं थोड़े थोड़े कर. इससे एक बात फिर जो है जो ममता बनर्जी ने साफ कर दिया है कि वो इस लड़ाई को, सीबीआई का जो मुद्दा है ये अब बीजेपी बनाम तृणमूल को नहीं देख रही इसको, बल्कि ये अब ये विपक्ष का मुद्दा बनेगा. और इसमें जैसे जैसे आप देखें रिएक्शन जो पॉलिटिकल सारे देश से मिल रहे हैं उसमें ये बात साफ है कि विपक्ष एक बार फिर इस मुद्दे को सामने रखते हुए ममता बनर्जी के साथ जुड़ सकता है. ये धरना क्या छोटा होगा या कई दिन चलेगा, इसका कॉन्स्टिट्यूशनल क्या समाधान हो सकता है, ये अभी कहना मुश्किल है. लेकिन जटिलता जो है ये बढ़ रही है और कल का दिन जो है काफी जो है गंभीर हो सकता है राज्य और केंद्रीय स्तर पर. बिल्कुल मोहम्मद जी, एक तरफ ममता धरने पर बैठी हुई है तो दूसरी तरफ बंगाल में जगह जगह पर टीएमसी का विरोध प्रदर्शन भी जारी हो चुका है. क्या बताएंगे इसके बारे में? जी देखिए, इसमें विरोध प्रदर्शन जो बात आ रही है, विरोध प्रदर्शन ये हम जानते हैं. अगर आपने ममता बनर्जी की राजनीति को अगर आप ध्यान दें तो पिछले जो तृणमूल की जो राइज है, जो उसका जो उठान है, उसमें ये जो इस तरह की रैलीज या इस तरह के धरने पे बैठने की राजनीति काफी जो है मजबूत रही है. 2011 से जब से तृणमूल आई है उसके बाद और अब तक जो नई राजनीति जो तृणमूल की हुई है. लेकिन इससे पहले अगर आप देखें सिंगूर हो, नंदीग्राम, लालगढ़, अन्य जगहों पर जहां जहां तृणमूल ने जो अपनी राजनीति की है उसमें धरने एक बहुत बड़ा योगदान रहा है. तो जब पार्टी के मुख्य स्वयं कोलकाता में धरने पर बैठ रही हैं तो आप इससे अंदाजा लगाएं कि सारे राज्य में क्या संदेश इस समय जो है पार्टी कार्यकर्ताओं को पहुंच चुका है. कल पश्चिम बंगाल का जो किस तरह का जो ये यहाँ एक राजनीतिक मूड होगा, किस तरह की जो है एक जो आगे राजनीति बढ़ेगी, क्या विपक्ष के और नेता जो है जो अब आहिस्ता आहिस्ता संदेश जो आप देखें जो जिस तरह के बयान आ रहे हैं वो जुड़ रहे हैं इस सारे माहौल के साथ, क्या ये किस तरह का कॉन्स्टिट्यूशनल इसका समाधान होगा. ममता बनर्जी किस बात को सामने रखकर इस धरने से उठेंगी. 2019 के इलेक्शन आपको पता है कि सामने है. तो ये मुद्दा अब एक ऐसा मोड़ मिला है यहाँ तृणमूल को जो दोबारा विपक्ष को लोगों के सामने वोटर के सामने बिल्कुल मोहम्मद जी, धन्यवाद आपने दी हुई जानकारी के लिए. आपण बघितलं की मोहम्मद शमी आपल्या सोबत होते. त्यांनी तिथं जे काय घडामोडी सुरू आहेत त्याबद्दलची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तृणमूल आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केलेत त्यावर एक नजर टाकूया. This is in a Hitleresque style, but this won't work. So tomorrow in Parliament, let me tell you,
the Trinamool Congress have spoken to all like-minded parties, and we've given them an update as to what happened today in Calcutta, how the institutions have been broken down, and this is not only the first time this is happening to Trinamool, it's happened before. It has happened to Akhilesh Yadav ji in UP, it's happened to Behan Mayawati ji, it's happened on countless occasions with the Congress party, it's happened with the TDP MPs, it's happened with Arvind Kejriwal and AAP, it's happened with RJD, it has happened with DMK, it has happened with all the parties. So don't do us dhamki. ये बहुत ही दुखद है। ममता बनर्जी एक डिक्टेटर की तरह अपनी राज्य में भ्रष्टाचारियों को बचाना चाहती है और सुप्रीम कोर्ट के आदेश के तहत जो सीबीआई वहाँ इन्वेस्टिगेशन कर रही है उसको काम करने नहीं दे रही है और जिस संविधान के नाम पर उन्होंने शपथ लिया था उस शपथ का धज्जियां उड़ा रही है ममता बनर्जी। हम इसकी घोर निंदा करते हैं। तर सीबीआयचे पूर्व संचालक AP सिंह यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पण बघूयात। तो ये सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड इन्वेस्टिगेशन है, तो आप हाई कोर्ट से ऑर्डर ले सकते हैं या सुप्रीम कोर्ट से ऑर्डर ले सकते हैं कि वो सीबीआई के सामने अपीयर हुए। कोई मेरे को नहीं लगता कि कोई ऐसी इमरजेंसी सिचुएशन थी कि आपको उनके घर में जाने की आवश्यकता है। ये नॉर्मली हम लोग कोर्ट से ऑर्डर लेते हैं और कोर्ट के ऑर्डर को फिर सबको पालन करना पड़ता है, स्टेट गवर्नमेंट को भी करना पड़ता है। और जब भी आप कोई हाई फंक्शनरी के यहाँ रेड करते हैं स्टेट में, तो आपको स्टेट अथॉरिटीज़ को कॉन्फिडेंस में लेना पड़ता है। इस केस में क्योंकि आप पुलिस कमिश्नर को कर रहे हैं तो हो सकता है डीजी पुलिस को, चीफ सेक्रेटरी को, चीफ मिनिस्टर को आपको ब्रीफ करना पड़ता है कि क्यों आप ऐसा एक्शन लेना चाह रहे हैं। तो ये जो झगड़ा टाइप का हो रहा है अभी जो देख रहे हैं टीवी में, तो ये अवॉइडेबल है और ये होना नहीं चाहिए। दरम्यान हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे केंद्रातील भाजप सरकार हुकुमशाही करते, स्वार्थासाठी सीबीआयचा वापर केला जातोय असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला राज्यात प्रवेशबंदी केली आहे। तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील राज्यात सीबीआयला प्रवेशबंदी केली आहे। याआधी अखिलेश यादव यांनी देखील सीबीआयवर सडकून टीका केली होती। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हा वाद आणखी तीव्र होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाहीये। यानंतर बातमी आहे गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसणाऱ्या अण्णा हजारेंनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याची। 8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय। लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी याशिवाय वेगवेगळ्या मागण्यांसाठी अण्णा हजारे राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसलेत। जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण कायम ठेवणार असल्याचा निर्धार अण्णांनी व्यक्त केला। आज दुपारी गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून अण्णा हजारेंची भेट घेतली। त्यानंतर संध्याकाळी अण्णा हजारेंनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली। मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं, केंद्र सरकारशी बी काहीतरी बोललेत, केंद्राचंही कोणतरी एक पत्र पाठवतं असं त्यांना काही म्हटलेत फोनवरून। तर काही असो, पण आपण जे ठरवलेलं आहे की लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आता तुम्ही बजेटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, तर त्यांना मी सांगितलं मी उपोषण सोडणार नाही। ते म्हणले मी परत उद्या येतो। म्हटलं उद्या या नाही तर परवा या, येऊन काय होणार नाही, फक्त प्रश्न सोडवा मग चर्चा करू। 8 तारीख किंवा 9 तारखेला ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी माझा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मी राष्ट्रपतींना परत करून टाकेन, काही गरज नाही। या पुरस्कारासाठी मी काम केलं नाही। तर सलग 5 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या अण्णांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी गाठत त्यांची भेट घेतली। यावेळी महाजन यांनी अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून संभाषण घडवून दिलं। मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन देण्याची अण्णांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून तसं पत्रच गिरीश महाजन उद्या अण्णांना सुपूर्द करणार आहेत। 5 दिवसांपासून अन्नाचा एक कण सुद्धा पोटात न गेल्यानं अण्णा यांची प्रकृती खालावते आहे। दरम्यान
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अण्णा हजारेंची भेट घेतली। लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू केलंय। तब्येतीची काळजी सरकारला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, केंद्र शासनालाही आहे आणि म्हणून मी आज एक पुन्हा पत्र घेऊन या ठिकाणी आलो माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्व डिटेल अण्णांच्या पूर्वीपासूनच्या मागण्या काय काय होत्या मग त्या सगळ्या मागण्यांचं सविस्तर पत्र घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे। लोकपाल निवडीच्या बाबतीमध्ये आज कुठल्या टप्प्यामध्ये प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अण्णांना अवगत केलेलं आहे। म्हणून पुन्हा अण्णांचं म्हणणं की त्यात जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी, संयुक्त चिकित्सा समिती त्या ठिकाणी नेमावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। तसं पत्र मी उद्या पुन्हा घेऊन त्या संदर्भातलं पुन्हा मी या ठिकाणी येणार आहे आणि मला अपेक्षा आहे की अण्णा उद्या उपोषण सोडतील आणि आम्ही तशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून राळेगण सिद्धीसाठी रवाना झालेत। राज ठाकरे उद्या अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। दरम्यान अण्णा हजारेंच्या मागण्यांना मनसेनं आधीच पाठिंबा दर्शवला, त्यामुळे उद्या अण्णांच्या उपोषणावरून राज ठाकरे सरकारवर कोणती तोफ डागणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे अण्णा हजारेंच्या खांद्यावरून शिवसेनेनं सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय। अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका, अण्णांचा लढा भ्रष्टाचाराविरोधात आहे, त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी असं शिवसेनेच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। जशा निवडणुका जवळ येत आहेत तसा विरोधकांवर टीका करताना नेत्यांचा तोल सुद्धा ढासळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव न घेता त्यांना मुख्य पंतप्रधान पदाची उपमा दिली आहे, तर खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना शकुनी मामा म्हणून संबोधलंय। दोन्ही नेते मुंबईत पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये बोलत होत्या। जर येत्या निवडणुकीत भाजपला मतदान केलं नाही तर ते मोदींचं नव्हे तुमचं नुकसान असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनतेला आवाहन केलं। मुंबईतल्या शिव परिसरातल्या सोमय्या मैदानावर हा बक्षीस वितरण पुरस्कार सोहळा पार पडला। आतापर्यंत राज्यातील 43 लाख युवक युवतींनी सीएम चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मी तुम्हाला सवाल विचारतो, कुठे होता 2014चा भारत? काय होती अवस्था भारताची? या भारतामध्ये एक पंतप्रधान होते पण ते मुके होते, कारण त्यांच्या बोलण्यावर बंदी होती। एक या ठिकाणी हे राज्य चालायचं ते कोणीतरी मागे रिमोट कंट्रोलनी चालवायचं। या देशावर आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला उत्तर देऊ की नको देऊ असा प्रश्न पंतप्रधानांना पडायचा आणि मग ते मॅडमला विचारायचे। महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है। दरम्यान याच कार्यक्रमात हाउस द जोशचा नारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। जोश हाई है तो मैं पूछना चाहता हूं, हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश। जय हिंद। जोश हाई है तो मैं पूछना चाहता हूं, हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश। जय हिंद। आणि आता बातमी आहे काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारी। महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व म्हणजे 48 जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। ते सोलापूरच्या माळशिरसमध्ये बोलत होते। प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला काँग्रेसकडे 12 जागांची मागणी केली होती, मात्र तो प्रस्ताव काँग्रेसनं मान्य केला नाही। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची नवी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा होतात त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करणार, कारण का 1800 पेक्षा जास्ती गावं आहेत। उमेदवारांना त्या गावामध्ये फिरण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा लिमिट जो होता की आम्ही कुठपर्यंत थांबू शकतो तो 30 तारीख आम्ही अगोदरच देऊन झाली होती। काँग्रेस तिथे काहीच करायला तयार नाही आहे आणि म्हणून आमचा नाईलाज आहे
की आम्हाला आता 48 ते 48 जागा लढाव्या लागतील. एकीकडे भाजपमधल्या काही कट्टर चाहत्यांनी मोदींना विष्णूचा अवतार असल्याचं जाहीर केल्यानंतर त्याच मार्गावर आता काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा चाललेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण राहुल गांधींच्या पाटणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधलं एक पोस्टर चांगलं चर्चेत आलंय, ज्यात प्रियांका गांधी यांना दुर्गा मातेच्या अवतारात, राहुल गांधी यांना शंकराच्या अवतारात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासुराच्या अवतारात दाखवण्यात आलंय. दुर्गा मातेने महिषासुराचा वध केल्याची प्रतिकृती या पोस्टरमध्ये उभी करण्यात आली आहे. या पोस्टरवर राहुल प्रियांका का सपना, खुशहाल हो देश अपना असं वाक्य सुद्धा छापण्यात आलंय. हे पोस्टर काँग्रेसनं लावल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. याबाबत स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप सुद्धा तक्रारीमध्ये करण्यात आलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना मणिकर्णिकेच्या अवतारात सुद्धा दाखवण्यात आलं होतं. आजचा रविवार हा मुंबई आणि पुणेकरांसाठी घातवार ठरलाय. उल्हासनगरमध्ये एका जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू झालाय, तर दुसरीकडे कोपर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना 3 जणांचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झालाय. तर तिसऱ्या घटनेमध्ये पुण्यामध्ये ओव्हरटेक करत असताना एक बाईक स्वार ट्रक खाली येऊन त्याचाही मृत्यू झाला. 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं पाकिस्तानच्या 2 लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय. अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल अशी या वॉरंट काढण्यात आलेल्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची नावं आहेत. लवकरच या दोघांविरोधात इंटरपोलच्या मदतीनं रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. 26/11च्या हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी डेव्हिड हेडलीच्या ईमेलवर अब्दुल पाशा आणि इक्बाल या पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांची माहिती आढळली आहे. या दोघांविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय. डेव्हिड हेडलीला जो ईमेल होता त्या डेव्हिड हेडलीने काही टेलिफोन नंबर सेव्ह केले होते. ज्या वेळेला डेव्हिड हेडलीची साक्ष आम्ही अमेरिकेच्या न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली त्यावेळेला डेव्हिड हेडलीने सांगितले की मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांचे हे टेलिफोन नंबर आहेत. डेव्हिड हेडलीने हीच अशा प्रकारची साक्ष अमेरिकेच्या न्यायालयात दिली आहे, मुंबईच्या न्यायालयात आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की यांचा देखील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे आणि म्हणून पाकिस्तानने किती नाकारलं तरी हा धडधडीत पुरावा आता पाकिस्तान समोर आम्ही हजर करू. ब्रेकनंतर बातमी आहे बिहारमधल्या रेल्वे अपघाताची. बिहारमधल्या सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्यानं भीषण अपघात झालाय. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी असल्याचंही सांगितलं जात आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हाजीपूर बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झालाय. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून एनडीआरएफची 2 पथकं सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. ब्राझीलमध्ये 25 जानेवारीला ब्रुमाडिनो धरण फुटल्याची घटना घडली होती आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. अंगावर काटा आणणारी ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. धरण फुटल्यामुळे शेकडो एकरांवर पाणीच पाणी झालं होतं, तर या पाण्यामुळे चिखल साचून राहिला होता. दरम्यान या दुर्घटनेमध्ये 115 जणांना आपले जीव गमवावे लागलेत. हे धरण फुटी इतकी भीषण होती की या दुर्घटनेतील 248 जण अजूनही बेपत्ता आहेत. इजिप्त हा ममीजचा देश म्हणून ओळखला जातो आणि यामध्येच आता आणखी 40 ममीजची भर पडली आहे. इजिप्तमधल्या एका दफनभूमीमध्ये केलेल्या उत्खननामध्ये पुरातत्व विभागाला 40हून अधिक ममीज सापडल्यात. मध्य इजिप्तमधल्या प्रांतामध्ये या ममी आढळून आलेल्या आहेत. या ममीमध्ये 12 लहान मुलं, 6 प्राणी आणि उरलेल्या 22 पैकी काही महिला आणि पुरुषांच्या सुद्धा आहेत. इजिप्तच्या पुरातन मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.